काही चुका झाल्या त्या ठिकाणी, परंतु पुढील होणाऱ्या स्पर्धेमध्ये उलूम टीमला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. सामना इथे दुसरा सुरू होतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती बाहुबली स्ट्रोक, शॉर्टम जॅम, पुलचा फटका. हा बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावा मिळतील 6. सिक्सर. वैभवच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार पहिल्या बॉलवरती. स्वॅक्सी करेंगे सबका स्वागत. हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे बॉल अडवण्याचा. 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. अगदी आपण पाहताय प्रशांतचं कौतुक केलं जातंय. पहिल्या मॅच मध्ये वादळी खेळी, अगदी धुलीवंदन आहे, रंगपंचमी आहे. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने षटकार आणि चौकाराची रंगपंचमी कोणी केली तर ते नाव प्रशांत आहे. हा फटका देखना आहे. काय फटका सजवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक लांबवरचा उतुंग ठोकलेला षटकार. बॅट्समन आहेत वैभव वाडकर. क्वालिटी बॅटिंग. षटकार जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. वैभव वाडकरचा आता मात्र आक्रमक पवित्रा त्यांनी धारण केलाय. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा पुलचा फटका ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट्स केलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु एक सिंगल घेण्यापासून तुम्ही दोन्ही बॅटनला रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा आमच्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूया. आता मात्र ते या ठिकाणी या स्पर्धेमधून अगदी रजा घेत आहेत, परंतु दुपारच्या सत्रामध्ये ते आमच्याबरोबर पुन्हा जोडले जातील. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धुळीवंदन आणि होळीच्या त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हा फटका समोर खेळलाय. स्टँड झालाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि इथे पहा स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न राहिला. क्रिकेटमध्ये कोणती स्टाईल चालत नाहीये. अगदी सोपा झेल होता. हा झेल मात्र त्यांनी ड्रॉप केलाय. परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर लेट नाईटला तुम्ही मोबाईलवरती जी चॅटिंग करताना मग अगदी 12:30, 1, 2 वाजेपर्यंत त्या कारणाने सकाळचे झेल सुटतात. सोपा झेल होता. पहा कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमी सांगत असतो समालोचनाच्या माध्यमातून. कॅच पकडा तुम्ही. पुढचा बॉल. 2 धावा आल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. थोडासा बॉल थांबला. त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. 17 धावा, 17 रन, 17 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळाला. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळालं. बऱ्याचशा गोष्टी या षटकामध्ये घडताना पाहायला मिळाल्या. वैभव वाडकरचे तुम्ही 2 उत्तुंग षटकार पाहिले. चांगली बॅटिंग आपण पाहिली. वैभव वाडकर टीम JHK बोरगाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्ही त्यांना पाहताय. तर टीम बलकवडी हा संघ मात्र बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा स्कोरबोर्डती लागल्यात 17 धावा. नो लॉस. टीम JHK बोरगाव बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय आता रोहित आलेत आणि रोहितच्या पहिल्या बॉल वरती रोहित शर्मा स्टाईल मध्ये वैभव वाडकरने बॉलला डिपॉझिट केले स्टँड मध्ये. हा फ्लॅट स्ट्रोक आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. सिक्सर. वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, षटकारांची आतिषबाजी. 3 षटकार आतापर्यंत वैभव वाडकरच्या बॅटमधून आलेत. हाय स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळाले, कारण वैभव ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग यार. सुपर बॅटिंग. आणखी एक पुलचा फटका. जबरदस्त स्ट्रोक आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु
प्रयत्न असफल राहिले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 27 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कमालीची बॅटिंग यार मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढे आले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. संकेत वाडकर अजून बॅटिंगला येणं बाकी आहे. वैभव वाडकरनी सांगितलंय मी स्वतः आहे इथे. जबरदस्त बॅटिंग. हा टप्पा अचूक आहे. ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा पंचांनी नजर रोखून ठेवली. त्यांनी पुन्हा सांगितलं हा वाईड बॉल आहे. JHKM बोरगाव संघ खूप चांगला संघ आहे. ज्या संघामध्ये तुम्ही स्टार खेळाडू तुम्ही नेहमी पाहता. पुढचा बॉल. हा सुद्धा खराब बॉल आहे. आउट ऑफ द लेग स्टंप. वाईड बॉल. 3 वाईड बॉल आतापर्यंत या बॉलरने टाकलेत. रोहित बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर सलग 3 वाईड बॉल. बॉलिंग परफॉर्मन्स चांगला करावा लागेल. लेग साइडला पंच जबरदस्त केलाय. बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी जाताना पाहायला मिळतोय. वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. कमालीची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते वैभव याच्या बॅट मधून. 31 धावा. 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवतेज मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. हा बॉल आपण जर पाहिला पंचही त्या ठिकाणी पाहत राहिले. पंचांनी सांगितलं यस पहिला बीमर तुम्ही त्या ठिकाणी ताकीद दिले. अशा प्रकारचा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाही. वाईट बॉल. पुन्हा एकदा पुलचा फटका. या फटक्यामध्ये नजाकत आहे, गुणवत्ता आहे, प्रतिभावंत स्ट्रोक आहे, अभूतपूर्व स्ट्रोक आहे. या फटक्याचा जर आपण उल्लेख केला तर जबरदस्त फटका आहे. ऑन साइडला जिथे न्यू बॉम्बे सिटी स्कूल आहे त्या स्कूलकडे बॉल जाऊन पडलाय. धावा मिळतील 6. सिक्सर. 38 धावा आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक धावा वैभव वाडकर 32 वरती खेळतोय. तुफानी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये बॉलला डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये. जबरदस्त बॅटिंग. 4 तिकडून गेलाय. आयोजकांच्या माध्यमातून सांगितलंय 4 धावा आहेत. यस इकडून गेलाय. 4 धावा आहेत. आयोजकांनी सांगितलंय इकडे 4 धावा आहेत. नाही बांबूच्या या बाजूने गेलाय प्लीज. यस पंचांचा निर्णय अंतिम येतोय की 4 धावा आहेत. क्वालिटी बॅटिंग केअर मैदानाच्या आतमध्ये. वैभव वाडकर तुफानी फलंदाजी. आज रंगपंचमी धुळीवंदन आहे परंतु आपण विचार केला तर चौकार आणि षटकारांचे कलर्स तो मैदानाच्या आतमध्ये उधळतोय. नाव आहे वैभव वाडकर, गाव आहे बोरगाव. पुढचा बॉल. हा फटका ऑन द राईस. काय फटका सजवलाय. जबरदस्त स्ट्राइक आहे मैदानाच्या आतमध्ये. झुकेगा नाही साला, ठोकेगा. षटकार. .42 42 वरती बॅटिंग करतोय वैभव वाडकर. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या सगळ्यांनी. वैभव वाडकर 42 वरती नॉट आउट आहे मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय आमचे हनुमान दादा धनावडे शिवशाही कलेक्शनचे मालक आहेत. त्यांना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती या. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स.
कमालीची फलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 48 धावा 2 षटकांमध्ये स्कोरबोर्डती लागल्यात आणि वैभव वाडकर त्यामध्ये वैयक्तिक 42 वरती खेळतोय. पहिलं अर्धशतक येईल का या संपूर्ण स्पर्धेचं हे सुद्धा पाहावं लागेल. बॉलिंग मार्कवरती ऋषी आलेत. आता मजा येईल या मॅच मध्ये कारण ऋषी सुद्धा चांगले बॉलर आहेत आणि आता त्यांना मात्र कमबॅक करायचं आहे या संपूर्ण मॅच मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. याचाच अर्थ वैभव वाडकर यांना स्ट्राईक वरती आणायचंय. प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. फुटवर्क तितकंसं नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क जितकं इम्पॉर्टंट आहे तेवढंच क्रिकेटमध्ये फुटवर्क ही महत्वाचं आहे. बेसिक क्रिकेटचं खूप चांगलं असणं गरजेचं असतंय. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. वा काय बॉलिंग करतो यार. ऋषीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आताचे 2 रन्स आहेत परंतु बॉल अचूक टाकला होता. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल त्या कारणाने पंचांनी वाईट सांगितलं परंतु टप्पा अचूक आहे. या प्रकारची तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. पुढचा बॉल ऋषी यांचा. हा फटका फसलाय. हवेमध्ये बॉल स्टँड झालाय. आता क्षेत्ररक्षकांनी चुकी करतोय का नाही करणार. आता विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला गडी इथे बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन सागर आउट. 2 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती 50 धावा 50 धावा स्कोरबोर्डती लागतात परंतु किंबहुना तुम्ही वैभव वाडकरच्या बॅटिंगचा आलेख तुम्ही पाहिला ना तर या मॅच मध्ये उंचावल्यात. टोटल वैयक्तिक 42 वरती तो नॉट आउट आहे. तो सांगतोय यार की मला स्ट्राईक द्या. मी जबरदस्त चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि आता मात्र वाई तालुक्याचा स्टार खेळाडू अर्थातच संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संकेत वाडकर वाई 11 हा संघ अनेकदा खेळताना आपण पाहतो. त्यावेळेस संकेत वाडकर हा त्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतो. 17 जिल्हा प्रीमियर लीग असेल त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल या अनेक स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळताना आपण पाहतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. ऋषीची चांगली बॉलिंग कमबॅक त्यांनी केलं या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे. पाठीमागे बॉल चालला एक सिंगल साठी. वैभव वाडकर अगदी नॉन स्ट्राईकला आहे आणि थोडस त्यांना वाटतंय की यार मला स्ट्राईक द्या. मी चांगला खेळतोय. 42 वरती तो नॉट आउट आहे. संकेत वाडकर. स्लोअर पद्धतीचा बॉल. हा फटका फसलाय का पाहावं लागेल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. मिस्टर संकेत वाडकर यांच्या बॅटमधून आलेला हाय हँडसम षटकार. 57 धावा स्कोरबोर्डती लागतात. 57 धावा. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ऋषी पुन्हा निघालेत. खुला टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. ऋषीचं चांगलं षटक मी म्हणेन. एक षटकार आलाय परंतु थोडसा जी धावफलक वेगाने चाललं होतं सुसाट चाललं होतं ते धावफलक थोडस या बॉलरनी थांबवलंय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल होता त्या ठिकाणी. कोणतीही रन मिळणार नाही. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 59 धावा. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे मिलिंद दादा देवकर साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मिलिंद दादा देवकर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दहा चेंडू आणि 42 वरती वैभव वाडकर नॉट आउट आहे. पहिला बॉल षटक क्रमांक 4चा तो खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती पुलचा फटका. पुन्हा बॉल पाठीमागे चाललाय म्हणजे 43 वरती तो नॉट आउट आहे. पुढील सन्मान आहे
आदरणीय संदीप दादा माटेकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय संदीप दादा माटेकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रमुख उपस्थिती त्यांची लाभली आम्हाला. 43 धावावरती खेळतोय नॉट आउट. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 60 धावा स्कोरबोर्डती लागतायत. संदीप दादा माटेकर यांचा सन्मान केला जातोय. पुढील सन्मान आहे शिवसाई कलेक्शनचे सर्वे सर्वा आदरणीय हनुमंत धनावडे यांचा सन्मान केला जातोय. हा बॉल आपण जर पाहिला तर पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे. अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल. अगदी बॅट्समनच्या डोक्याच्या खूप वरून जाणारा बॉल इथे वाईड आलाय. 43 धावांवरती वैभव वाडकर बॅटिंग करतोय. पहिलं अर्धशतक येईल का पाहावं लागेल या सिरीजचं, या स्पर्धेचं. बॅकफुटला गेले. वा, पॉवरफुल स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का पाहणं गरजेचं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा बॉल. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर द कव्हर खेळलेला फटका. क्लासिकल स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. वैभव वाडकर क्वालिटी 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 बॅटिंग. चौकार. 47 धावांवरती नॉट आउट. या बॉलवरती फटका ऑन साइडला. इथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली. पहा, एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट, परंतु इथे क्षेत्ररक्षक प्रेक्षक सांगतायत चौकार. आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक वैभव वाडकर. गावाचं नाव आहे बोरगाव. टीमचं नाव JHK बोरगाव. वैभव वाडकर एकदा बॅट आमच्या दिशेने वरती करा. वैभव वाडकर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पहिलं अर्धशतक श्री जानाई देवी चषक 2025 कोणी ठोकलंय? फट्ट्या आहे बोरगावचा. नाव आहे वैभव वाडकर. पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. पुन्हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न नाहीये करणार. धाव संख्येचा आलेख ज्या पद्धतीने उंचावतोय, धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 70 धावा. वा बाय वा. वैभव वाडकरची जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहिली, अनुभव घेतला त्याच्या बॅटिंगचा, मजा आली, आनंद मिळाला प्रत्येक आमच्या प्रेक्षकाला. खऱ्या अर्थाने आजची धुळवड वैभव वाडकरनी साजरी केली. चौकार आणि षटकाराचे कलस आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं 22च्या स्वरूपामध्ये, परंतु काय बॅटिंग राहिली. 71 धावा संघाच्या लागल्यात. 72चं टार्गेट असेल बलकवडी संघासमोर, परंतु तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता वैभव वाडकर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स आणि क्वालिटी बॅटिंग केली. कॅमेरामॅन तुम्ही फोकस करा वैभव वाडकर वरती. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. सकाळच्या सत्रामध्ये श्री जानाई देवी चषक 2025चं पहिलं अर्धशतक ठोकणारा हा बोरगावचा सुपरस्टार बॅट्समन आहे. नाव आहे वैभव वाडकर. क्वालिटी बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. 71 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 72चं टार्गेट. हॅलो, चला टॉस करणार आहोत आपण नेक्स्ट. भैरवनाथ बोरगाव आणि जय महाराष्ट्र बोरगाव. 71 झाल्यात. 72चं टार्गेट आहे. 72 टार्गेट आहे. चला इथून पुढे आम्ही टॉस करतोय. भैरवनाथ बोरगाव आणि जय महाराष्ट्र बोरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या. चला टॉस साठी या, विनंती आहे. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आहे टीम भैरवनाथ बोरगाव आणि टीम जय महाराष्ट्र बोरगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी जे
खऱ्या अर्थाने मालतपूर गावचे ग्रामस्थ आहेत ते आमच्याबरोबर त्या ठिकाणी जोडले गेलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीम भैरवनाथ बोरगाव आणि टीम जय महाराष्ट्र बोरगाव दोन्ही टीम एकाच गावच्या आहेत, परंतु आज ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर अगदी दोन्ही टीम समोरासमोर आलेत. चला कॅप्टन थोडंसं लवकर या, मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करावा लागेल. टीम जय महाराष्ट्र बोरगाव आणि टीम भैरवनाथ बोरगाव. ओके, आपण टॉस करतोय आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दादांना विनंती करतो की आपण हवेमध्ये स्पिन करा. भैरवनाथ बोरगाव यांच्याकडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि यस छापा आहे, म्हणजे टीम भैरवनाथ बोरगाव या टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टन निर्णय काय? पहिली गोलंदाजी करी. गोलंदाजी करण्याचं कारण काय असेल? गोलंदाजीचं कारण की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू यांना सर्वात जास्त. मालतपूरचं आयोजन कसं वाटतंय? रंगपंचमी आहे, धुळवड या ठिकाणी साजरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकरची बॅटिंग पाहिली, त्यांनी चौकार आणि षटकारांनी धुळवड साजरी केली. कसं वाटतंय मालतपूरचं आयोजन? पहिल्यांदा मी सर्वांना हॅपी होली करतो. त्यानंतर मालतपूरचं आयोजन हे खूपच चांगलं आहे. त्यासाठी त्यांनी पूर्ण महिनाभर झालं प्रॅक्टिस नियोजनासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि हे कार्यक्रम असा दरवर्षी त्यांनी चालू करावा असे आमच्या. दरवर्षी क्रिकेट स्पर्धा झाली पाहिजे. कॅप्टननी सांगितलंय. जय महाराष्ट्र बोरगाव टीमच्या कॅप्टनकडे जाईन. बॅटिंग करायचे, किती धावा इथे स्कोरबोर्डती लावाल तुम्ही? जास्तीत जास्त 50+ धावा मारायचा प्रयत्न करू आम्ही आणि जास्त स्कोर बनवायचा प्रयत्न करू. मालतपूरचं आयोजन तुम्हाला कसं वाटते? तुम्ही तर होळी खेळून आलाय, कसं वाटतंय, काय सांगाल? व्यवस्थित आयोजन केले त्यांनी, चांगलं नियोजन केलंय. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. मान्यवरांना विनंती करतो आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. परंतु मित्रांनो, टॉसची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन की भैरवनाथ बोरगाव या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही स्पर्धा पाहताय श्री जानाई देवी चषक 2025चं अप्रतिम आयोजन पाहताय. सेकंड इनिंगकडे जाऊया, जिथे 72 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. आणि ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी या स्पर्धेला होत आहे, या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर अर्थातच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आपणा सर्वांचे लाडके समालोचक निलेश शंकर मर्डेकर सर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. दुसरा बॉल तुम्ही जर पाहिलं, बॅटची कडा होती, एसटी रक्षकाने प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, झेल तिथे सुटलाय ऋषीचा. ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 72चं टार्गेट आहे. संकेत वाडकर अगदी बोरगावचे वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पुल, परंतु टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आज. खऱ्या अर्थाने रंगपंचमी आणि धुळवड आहे, परंतु पहा वाईकरांनी क्रिकेट साजरी केले मैदानामध्ये. मालतपूर गाव अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. मॅच क्रमांक 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक आहे. बॅट मधून आलेला हा ताबडतोब तेज तर्रार फटका आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. बॅट्समन आहेत ऋषी आणि यांच्या बॅट मधून आलेला हा क्लासिकल ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह बॉल. धावा मिळतील 4, चौकार. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 72चं टार्गेट आहे आणि त्याचं कारणही आहे की या स्पर्धेची पहिलं अर्धशतक आलंय वैभव वाडकर यांच्या बॅटमधून.
त्या कारणाने 72चं अगदी मोठं टार्गेट आहे, परंतु सुरुवात खूप चांगली केली, कारण ज्या कामाची तुम्ही सुरुवात चांगली करता त्याचा शेवटही चांगला होतो. त्या कारणाने ऋषीच्या फलंदाजीची कौतुक करीन मी, कारण त्यांनी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय, कोणतंही प्रेशर नाहीये. 72 धावा आम्हाला करायच्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही रेडी आहोत. आदरणीय सन्माननीय राम शिंदे यांच्या माध्यमातून वैभव वाडकरचे जे अर्धशतक त्यांनी ठोकले त्याच्यासाठी 1000चं कॅश प्राइज आलंय आणि त्याच्यामध्ये ऋषी मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ऋषीच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, इथे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, चौकार येतोय. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये बरेचसे चौकार षटकार आले, दुसऱ्या इनिंग मध्ये त्या पद्धतीनेच त्याचं उत्तर दिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु अप्रतिम बॉल. ज्या पद्धतीने संकेत वाडकर बॉलिंग करतायत, षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. 72चं टार्गेट होतं, 15 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेन, कारण जिथे मात्र JHK बोरगाव संघाने सुद्धा पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा आल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. पंधरा धावा स्कोरबोर्डती लागतायत. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. हे मैदान घनसोली मधलं फेमस मैदान आहे, गरुंदा मैदान आहे, जे न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या समोरचं मैदान आहे आणि इथे ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करणारी ही केली जाते स्पर्धा. त्यांचंही काम खूप अप्रतिम आहे, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, फटका फसलाय, हवेमध्ये स्टँड झालाय. बॉलर्स प्रयत्न करतायत त्या ठिकाणी, परंतु इथे झेल होणार नाहीये. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आदरणीय श्री राम शिंदे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय प्रमोद दादा वाडकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल नजर रोखून ठेवली बॅट्समन आणि पंचांनी. हा बॉल वाईड आहे, हा अतिरिक्त बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. ऋषीची बॅटिंग चांगली चालली मैदानाच्या आतमध्ये. 4 षटक त्याने जर कंटिन्यू अशा पद्धतीने बॅटिंग केली तर 72 धावांचं टार्गेट या ठिकाणी अवघड होणार नाहीये. सुशांत वाडकर बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय. हा फटका डाऊन द ग्राउंड, जागेवरतून खेचून मारलेला फटका, समोरच्या दिशेने ऋषीच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड स्ट्रोक, हवाई सफर, हवाई हल्ला, बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार 23 धावा 23. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषी यांची बलकवडी गावचा हा सुपरस्टार बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय. हा फुलटॉस बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न केला होता लेग साइडला, परंतु समोर बॉल चाललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, बॉल अडवतायत, तोपर्यंत 2 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. 3 धावा टोटल असतील. पहा इथे आता धावा येत आहेत. 72 धावांचं टार्गेट पहिल्या इनिंग मध्ये असं वाटलं होतं की सेफ असेल, परंतु ज्या वेळेस ऋषी मैदानाच्या आतमध्ये आला त्यांनी सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती ही रंगपंचमी आणि धुळवड षटकाराने साजरी केली. कम्मालीची बॅटिंग सुरू आहे. बीमर आहे म्हणजे फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. फुलटॉस बॉल पुन्हा ऑन साइडला, जबरदस्त स्ट्रोक आहे, परंतु गॅप शोधू शकलेली नाहीयेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 27 धावा 27. 27 धावा. धावफलक खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. 72चं टार्गेट आहे. अभिषेक आता मात्र स्ट्राईक हँडला येऊन पोहोचलाय. हा फुलटॉस आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला, जिथे संकेत वाडकर आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते.
29 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 29-72चं टार्गेट आहे. या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बलकवडी संघ करताना पाहायला मिळतोय. ऋषी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल ऋषी यांच्यासाठी लेग साइडला. काय फटका खेळला यार, अप्रतिम स्ट्राइक. ऋषीच्या बॅट मधून आलेला हा लांबवरचा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चौतीस धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर ऋषी. वैयक्तिक 30 धावांवरती ऋषी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये वैभव वाडकरची जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. त्यांनी अर्धशतक झळकावलं, परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सेकंड इनिंग मध्ये खऱ्या अर्थाने बलकवडी गावचा हा सुपरस्टार बॅट्समन ऋषी त्या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय. आज वाई तालुक्याची ही क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल ऋषी यांच्यासाठी. लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला डीपला त्या ठिकाणी आहेत, मात्र केवळ 1 रन मिळेल. 35 धावा स्कोरबोर्डती लागतायत पहा. अर्धा टप्पा संघाने पार केलाय. आता इथून पुढे धावांची गरज आहे 37. 12 चेंडू 37 धावा. बॅट्समन साठी पाणी घेऊन जा. अतिरिक्त खेळाडू जे असतील ती चला लगेचच आपण अगदी आपण जर पाहिलं टीम बलकवडी खऱ्या अर्थाने त्यांच्या टी शर्ट वरती नाव पाहिलं तर संकेत स्मृती आहे. आपल्याच गावातील खेळाडू जो स्वर्गवासी झाला त्याच्या नावाची टी शर्ट त्यांनी परिधान केलेत. टीम बलकवडी परफॉर्मन्स खूप चांगला त्यांचा पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीने आपण संपूर्ण या मॅचचा लेखाजोखा पाहिला, पहिल्या इनिंग मध्ये 71 धावा म्हणजे 72चं टार्गेट, परंतु ते टार्गेट सुद्धा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये जिथे 35 धावा स्कोरबोर्डती लावल्यात म्हणजे 72 पर्यंत पोहोचण्याची रणनीती खूप चांगली आहे. आणि त्यामध्ये ऋषी ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तो त्या टार्गेट पर्यंत, त्या उंच शिखरापर्यंत पोहोचण्याचं काम नक्की करेल असं या मॅच मध्ये वाटतंय. 12 चेंडू आणि 37 धावांचं टार्गेट आहे. परंतु आता वैभव वाडकर स्वतः बॉलिंग मार्फत आलेत, ज्यांच्या बॅट मधून अर्धशतक आलंय. आता कमबॅक करावं लागेल टीम JHKM बोरगाव संघाला. 12 चेंडू 37 धावा. ऋषी मैदानाच्या आतमध्ये तुफानी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते का? पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. पंच सिंगल आहे का पाठीमागे? यस, डिक्लेअर आहे. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं जे प्रशांत आहेत त्यांनी 7 चेंडू मध्ये 28 धावा खऱ्या अर्थाने मागील मॅच मध्ये केल्या होत्या. भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या जे काम करतो ते प्रशांतने केलं होतं. मागील मॅच मध्ये 7 चेंडू 28 धावा संघाला विजय प्राप्त करून दिला होता. परंतु या मॅच मध्ये आता त्याच पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. ऋषी मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. आता तो सेट झाल्यानंतर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने बोरगाव टीमचा कार्यक्रम करतोय का हे सुद्धा पाहावं लागेल. लेग साइडला वॉटर स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. जिथे न्यू बॉम्बे सिटी स्कूल आहे त्या ठिकाणी हा बॉल जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीच्या बॅट मधून आलेला हवाई सफर, हवाई हल्ला, प्रतिभावंत, गुणवंत, अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. धावा मिळतील 6. षटकार. 41 धावा स्कोरबोर्डती लागतात. 41 रन्स. पुन्हा एकदा लेग साइडला जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. पट्ट्या आहे बलकवडीचा, नाव आहे ऋषी. षटकार. 44 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करताना तुम्ही पाहताय ऋषी यांना, जे बलकवडी गावचे आहेत. 72 धावांचं टार्गेट सोपं केलं यार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर ऋषी. क्वालिटी बॅटिंग. आता वैभव वाडकर याच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल
बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. हो, इथे बॅटची कडा, मोठी विकेट. 44 वरती नॉट आउट होते, परंतु या बॉलनी घात केलाय. ऋषीनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ही मॅच आपल्या बाजूने टर्न केले. परंतु मित्रांनो, तुम्हाला ऋषीची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. 44 धावा, तुफानी फलंदाजी. आज जर आपण विचार केला, रंगपंचमी आणि धुळवड आहे, परंतु आपल्या षटकार आणि चौकाराच्या कलर्सनी त्यांनी धुळीवंदन केलंय. क्वालिटी बॅटिंग. ऋषी, जरा एकदा बॅट आमच्यापर्यंत वरती करा यार. क्वालिटी बॅटिंग, सुपर बॅटिंग ऋषी, अप्रतिम बॅटिंग. पहा, 72 धावा होत्या, तो कुठे त्या ठिकाणी घाबरला नाही. त्या मोठ्या आव्हानापुढे तो झुकला नाही. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर जबरदस्त बॅटिंग केली. नाव आहे ऋषी. क्वालिटी बॅटिंग. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बागफुटला गेले. पहा, कव्हरच्या डोक्यावरून बॉल हवेत राहिला, अगदी सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे बॉलर का स्वागत, नमस्कार केला बॉलरला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. नितीन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ऋषीने जे कानमंत्र त्याला दिलंय, सांगितलं की जा तू आणि मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फलंदाजी केल. पहिल्या बॉलवरती चौकार. डाऊन द ग्राउंड फटका समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने जात आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 49 धावा. 23 ची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये आणि ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, कृष्णदेव भिलारे, ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलंय, त्यांचं आपण करूया मनापासून सहर्ष स्वागत. आदरणीय आमचे कृष्णदेव भिलारे यांचं स्वागत करूया. धाव संख्या 53 झाली. मग किती पाहिजेत? अगदी करेक्शन एकदा आम्ही करतोय. 6 चेंडू आणि 19 ची गरज आहे. 53 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच. अगदी आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये ही मॅच राहील, कारण 72 धावा 180 मैदानावरती चेस करणं तितकं सोपं नाहीये. त्या कारणाने ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आणि बाई तालुक्यासाठी. 6 चेंडू 19 धावा. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहताय तुम्ही, नितीन आणि अबी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राइक एंडला नितीन आहे. बॉलिंग मार्कवरती सुयश आलेत. आता ही मॅच वाचवावी लागेल तुम्हाला. 6 चेंडू 19 धावा. आता मॅच बरोबरीत आहे. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती ऑन द राईस फटका समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संकेत वाडकर आणि एक सिंगल देताना पाहायला मिळतात. 18 ची गरज आहे. आता मात्र बलकवडीच्या डगआउट मधून सांगितलं जात आहे 6 मध्ये 3 मारा, 5 मध्ये 3 मारायचे आहेत. ऋषी सांगतोय तू मारशील यार, मारू शकतोस. 5 चेंडू मध्ये 3 चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. 5 बॉल 18 धावांची गरज. स्ट्राइक एंडला आता अबी आलाय. हा लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते का? हो, इथे दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा स्कोरबोर्डती कंप्लीट केल्या जात आहेत. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. अबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आत्ताच करावं लागेल या मॅच मध्ये. जे काय करायचंय ते आत्ता करावं लागेल तुम्हाला मॅच मध्ये. प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत, आज टीमच्या अपेक्षा आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढे येऊन खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा केवळ स्कोरबोर्डती येत आहेत. त्या 2 धावांनी चालणार नाहीये. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच ऑन आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 षटकार आणि 1 दुक्का. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ विचार केला, काय बॅटिंग केली दोन्ही संघाने. आता फक्त 14 ची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये 72 बनल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये 72 का बनू शकत नाही, हा प्रश्न खऱ्या अर्थाने बलकवडी संघ प्रत्येकाला विचारतोय.
लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. थोडीशी मॅच आता मात्र पाहिलं तर टीम बलकवडीच्या हातामधून निसटते की काय, हा प्रश्नचिन्ह आलाय. परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाही, मॅचचा रिझल्ट आपण कोणीही सांगू शकत नाही. 2 चेंडू 13 धावा. अभि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 चेंडू 13 धावा. हा फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. इथे सिंगल मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. आता 1 चेंडू. ओहो, इथे विकेटचं पतन होता पाहायला मिळतंय. थोडस लेझी क्रिकेट, पोचायला पाहिजे होतं. कदाचित एखादा नो बॉल येऊ शकतो, त्यानंतर तुम्ही नो बॉलवरती षटकार मारू शकता, शेवटच्या बॉलवरती षटकार येऊ शकतो, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. एक बॉल मध्ये 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आता मॅच जवळपास आपण जर पाहिली तर टीम बलकवडीच्या हातातून निसटते की काय, हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही टीमनी खेळलं. एका बाजूला बोरगाव संघ आपण पाहिला, JHKM बोरगाव, तर दुसऱ्या बाजूला बलकवडी टीम. अप्रतिम क्रिकेट. शेवटचा बॉल डॉट आहे, म्हणजे इथे मॅच फिनिश झाली. या मॅच मध्ये JHKM बोरगाव संघ विजय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, टोटल धावा जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 59 म्हणजे जवळपास 60 धावा झाल्या. फर्स्ट इनिंग मध्ये 72 धावा, म्हणजे जर विचार केला तर जवळपास 131 धावा निलेश सर 8 ओव्हर मध्ये इथे लागल्यात. म्हणजे खूप मॅच चांगली झाली. बॅट्समन